नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज ASO मुख्य परीक्षा 2020 जी झालेली आहे या परीक्षेमध्ये अंकगणित व बुद्धिमत्तेची जी काही उदाहरणं पडलेली होती त्या उदाहरणांची आपण अंदाजित उत्तरे आणि विश्लेषण पाहणार आहोत. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 1 बघा. क्वेश्चन नंबर 1 दिलाय 7 क्रिसमस भेटवस्तू आणि 7 संगत खुणा केलेले एकसारखे खोके आहेत. जर भेटी यादृच्छिक रीतीने खोक्यात ठेवल्या तर नेमक्या 6 भेटी नेमक्या योग्य खुणेच्या खोक्यात जाण्याची संभाव्यता निवडा. म्हणजे आपल्याकडे खोकी जर बघितली तर 6 आहेत, खोकी 7 आहेत. म्हणजे एन ऑफ एस आपल्याला असं करता येईल 7 असतील. त्यानंतर एन ऑफ ए जर बघितला म्हणजे किती खोक्यात बरोबर बसणार आहेत तर 6. म्हणजे आपल्याला इथं सांगता येईल पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए छेद एन ऑफ एस. म्हणजे यानुसार 6/7 म्हणून तुमचं जे उत्तर असेल ते या क्वेश्चनचा आन्सर असेल ऑप्शन नंबर 4 6/7. संभाव्यता विचारले त्यामुळे ते 6/7 असेल. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन दिला आहे बघा. दुसरा क्वेश्चन, सर्व विद्यार्थ्यांच्या गटात 3/5 मुली आहेत. 3/5 मुली म्हणजे 2/5 मुलं असतील. यातील 1/3 मुलींनी 75च्या वर गुण मिळवले आहेत. जर 15 मुलींनी इंग्रजीमध्ये 75% वर गुण मिळवले असतील तर मुली नसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या दर्शवणारा पर्याय निवडा. आता आपल्याला वर्गातले टोटल विद्यार्थी आपल्याला सांगता येईल x आहेत. यापैकी 3/5 या मुली आहेत आणि यापैकी या 3/5 मुलीपैकी 1/3 मुली ज्या आहेत यांनी 75%पेक्षा जास्त मार्क मिळवलेत आणि त्या मुली किती आहेत तर 15. म्हणजे नेक्स्ट स्टेपला या 3ला हे 3 कॅन्सल. म्हणजे इथं असं करता येईल x बरोबर 15 गुणुले 5 म्हणजेच x बरोबर 15×5 = 75 हा पहिला ऑप्शन दिलाय तो घेऊ नका कारण हे एकूण विद्यार्थी संख्या निघाली. आपल्याला विचारलेत मुली किती नाहीत म्हणजे मुलं किती असतील तर आपल्याला माहिती आहे मुली आहेत 3/5 म्हणजे मुली नाहीत किती तर 2/5. म्हणजे यानुसार असं करता येईल 75 गुणुले 2/5 म्हणजेच 5×1 5 या ठिकाणी 5×1 5 आणि परत 5×5 25 म्हणजेच 15×2 30. 30 मुली नाहीत हे तुमचं उत्तर असेल जे की ऑप्शन नंबर 4 आहे. ठीक आहे. नाही. क्वेश्चन नंबर 3, वैध निष्कर्ष निवडा. सत्यविधाने बघा. पहिले म्हणजे सिलॉगिझमचा क्वेश्चन आहे. पहिले दिले काही रांगा प्राणी आहेत. काही रांगा प्राणी आहेत. त्यानंतर दिले काही प्राणी कुस्तीगीर आहेत. काही प्राणी कुस्तीगीर आहेत आणि त्याच्या पुढे दिले सर्व कुस्तीगीर कविता आहेत. हे सर्वचे सर्व कुस्तीगीर जे आहेत हे कविता आहेत. अशी डायग्राम असेल. याच्यावरून बघा पहिला निष्कर्ष दिलाय काही कुस्तीगीर प्राणी आहेत. काही कुस्तीगीर प्राणी आहेत हे सत्यविधान आहे पहिलं विधान. दुसरं विधान दिले काही कविता रांगा आहेत. या ठिकाणी कविता आहेत या ठिकाणी रांगा आहेत यांचा काही संबंध येत नाही म्हणजे दुसरा निष्कर्ष चुकीचा आहे. तिसरा निष्कर्ष दिलाय सर्व रांगा कविता आहेत. सर्व रांगा कविता आहेत का इथं कुठल्याच नाहीत त्यामुळे हे चुकीचं आहे. आणि चौथं दिलंय काही कविता प्राणी आहेत. काही कविता प्राणी आहेत हे बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणचं जे उत्तर असेल ते आपल्याला माहीत आहे ए आणि ड बरोबर आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 2 फक्त अ आणि ड हे बरोबर असेल. क्वेश्चन नंबर 4 बघा. आपल्याला दिले मिताने जमनावर मात केली. हा निष्कर्ष नेहमी सत्य ठरवणारी 2 तथ्य बघा. म्हणजे मितानं जमनावर मात केली म्हणजे जमनाला हरवलेला आहे हे आपल्याला बघायचं आहे. पहिलं विधान दिले जमना व मिता या दोघींनी तानीवर मात केली जी सर्वात शेवटी आहे. म्हणजे जमनानं आणि मितानं तानीला हरवले जी सर्वात शेवटी आहे. म्हणजे शेवटी कोण आहे तर तानी आहे आणि जमना आणि मितांचा यांचा क्रम नाही. तर आता इथं दिलं आहे बघा दुसरं विधान म्हणजे दुसरं विधान जे दिले ते मिता दुसरी आहे. म्हणजे ऑप्शन पहिला आहे ए बी. म्हणजे आपल्याला इथं सांगता येईल तानी जी आहे ही सर्वात शेवटी आहे असं दिलं आहे आणि हिच्यावर जमना आणि मिता दोघे आहेत पण कुठं आहेत माहीत नाही हे पहिल्या ऑप्शननुसार. दुसरा ऑप्शन दिलं दुसरं बी विधान दिलं मिता दुसरी आहे. जर मिता दुसरी असेल तर कदाचित जमना पहिली असू शकते. जर जमना जर पहिली आहे किंवा नाही माहीत नाही पण जमना असू शकते. असू जर शकली तर आपण खात्रीशीर सांगू शकत नाही की मितानं जमनाला हरवले. कदाचित जमना पण हरवू शकते त्यामुळे पहिला ऑप्शन डिलीट होईल. त्यानंतर जर दुसऱ्यामध्ये बघितलं तर आपल्याला दिलं आहे की ए सी म्हणजेच जमना व मिता दोघींनी तानीवर मात केली. बरोबर. तानी सर्वात शेवटी आहे आणि जी सर्वात शेवटी आहे जमना आणि मिता वर आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं जर बघितलं तर तिसरं विधान दिलंय जमनाने तानीवर मात केली पण ती पहिली आली नाही. ही जमना जी आहे ही पहिली आलेली नाही असं सांगितले. मग जर पहिली आली नसेल तर ती दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी कोणती पण येऊ शकते. मिताच्या बाबतीत काही संदर्भच दिलेला नाही. कदाचित मिता
मिताही खाली असू शकते, दुसरी तिसरी चौथी पाचवी, त्यामुळे हेही उत्तर नसेल. आता 2 ऑप्शन डिलीट झाले. तिसरा ऑप्शन बघा बी आणि सी आहे, ज्याच्यामध्ये दिले की मिता दुसरी आहे, म्हणजे बी विधान दिले मिता दुसरी आहे, म्हणजे या ठिकाणी मिता आहे जी दुसरी आहे आणि पहिलं कोणतं असेल नंतर कोणतं असेल. आणि तिसरं विधान दिले जमनाने तानीवर मात केली, जमनानं तानीवर मात केली, ठीक आहे, पण ती पहिली आली नाही, म्हणजे जमना इथं पहिली नाही, म्हणजे जमना इथं खाली कुठेही असू शकते, 3 नंबरला 4 नंबरला 5 नंबरला जमना कुठेही असू शकते. जर खाली असेल तर आपण 100% सांगू शकतो मितानं जमनाला पराभूत केले, मात केले, म्हणजे हे विधान बरोबर आहे. त्यामुळे या ठिकाणचं जे उत्तर असेल ते ऑप्शन नंबर 3 असेल. तरीही आपण ऑप्शन नंबर 4 चेक करू. मिता दुसरी आहे आणि चौथं दिले बघा मिताने श्यामावर मात केली, मिताने श्यामावर मात केली, पण जमनाशी काही संदर्भ येत नाही, त्यामुळे या ठिकाणचं जे उत्तर असेल ते ऑप्शन नंबर 3 असेल, बी सी बरोबर. पुढील क्वेश्चन आहे 9 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 103 आहे, तर त्यातील सर्वात मोठ्या 2 संख्यांची सरासरी किती. 9 क्रमवार विषम संख्यांची सरासरी सांगितले, म्हणजे विषम संख्या जर बघितल्या समजा आपल्याला माहीत असतं 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 या जर विषम संख्या असतील तर यांची सरासरी ही बरोबर मधली असते, म्हणजे मधली संख्या आपल्याला माहीत आहे 103 आहे. याच्या पाठीमागच्या आपण विषम संख्या जर घेत गेलो तर त्या लहान विषम संख्या असतात, याच्या पुढच्या जर गेलो तर मोठ्या, म्हणजे इथं 105 असेल, या ठिकाणी 107, या ठिकाणी 109, या ठिकाणी 111, आणि मग आपल्याला या दोघाच्या ज्या 2 मोठ्या संख्या आहेत यांची सरासरी विचारली. 109 आणि 111ची सरासरी असेल 110. हे असं करा किंवा असं करा, 109 अधिक 111 भागिले 2 म्हणजेच हे होईल 220 भागिले 2 म्हणजेच 110. कसंही करा, याचं उत्तर जे असेल ते 110 असेल, ऑप्शन नंबर 3. 6 बघा यामध्ये दिले एका मार्च महिन्याचा शेवटचा रविवार कोणत्या वारी आला आहे. या प्रश्न संदर्भात दिलेल्या विधेचा पुरेसेपणा निश्चित करा. पहिले विधान दिले शुक्रवार हा त्या महिन्याचा शेवटचा दिवस आहे, आणि दुसरे विधान दिले हा महिन्याच्या पहिल्या रविवारी, त्या महिन्याच्या पहिल्या रविवारी 5 तारीख येते आहे, म्हणजे आपल्याला शेवटचा रविवार कधी आहे बघायचे. आता बघा पहिल्या विधानानुसार जर बघितलं शुक्रवार हा त्या महिन्याचा शेवटचा दिवस आहे, तर आपल्याला एक गोष्ट माहीत आहे, म्हणजे 1 त्यानंतर या ठिकाणी 8 15 त्यानंतर 22 आणि 29 तारखेला सेम वार असतो. त्यानंतर 2 9 16 23 30 तारखेला सेम वार असेल. त्यानंतर इथं जर बघितलं तर आपल्याला सांगता येईल 3 10 17 24 आणि 31 तारखेला सेम वार असेल. म्हणजे आता इथं आपल्याला मार्च महिना 31 दिवसाचा शेवटचा वार सांगितला शुक्रवार आहे. जर शुक्रवार असेल तर आपल्याला इथं सांगता येईल हा जो आहे तो गुरुवार असेल, हा बुधवार असेल. म्हणजे जर बुधवार असेल तर आपल्याला सांगता येईल की म्हणजे आता बघा 3 तारखेला शुक्रवार आहे, तर आपल्याला किंवा इथं आपल्याला 3 तारखेला जर शुक्रवार असेल तर याच्यावरून आपण शेवटचा रविवार सांगू शकतो कधी आहे. किंवा 1 तारखेला जर बुधवार असेल तर आपल्याला शेवटचा म्हणजे 29 तारखेला बुधवार आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर त्याच्या अगोदर 28 तारखेला मंगळवार असेल, 27 तारखेला सोमवार असेल, 26 तारखेला हा शेवटचा जो असेल तो रविवार असेल. एक यानुसार सांगू शकतो. दुसरी गोष्ट त्या महिन्याच्या पहिल्या रविवारी 5 तारीख आहे, म्हणजे जर 5 तारीख असेल तरी त्याच्यावरूनही आपण सांगू शकतो 5 तारखेला रविवार असेल. त्याच्यानंतर जर पुढं जर बघितलं तर 12 तारखेला रविवार असेल. त्याच्यानंतर जर पुढं बघितलं तर 19 तारखेला रविवार असेल. त्याच्यानंतर 26 तारखेला रविवार असेल. म्हणजे दोन्हीतल्या कोणत्याही विधानावरून आपण जाऊ शकतो. मग इथं उत्तर जे असेल ते ऑप्शन नंबर 3 असेल. फक्त ए किंवा बी पुरेसे आहे. आयोगानं जाणीवपूर्वक तुम्हाला पहिला ऑप्शन दिला आहे बघा, ए आणि बी दोन्ही आवश्यक. दोन्ही आवश्यक नाही, दोन्हीतलं कुठलंही एक आवश्यक असेल, एकानुसार आपण माहिती सांगू शकतो. ए ही चालेल, बी ही चालेल. त्यामुळे उत्तर येईल ऑप्शन नंबर 3 ए किंवा बी आवश्यक असेल. पुढचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 7 दिलाय. जर ए अधिक बीचा अर्थ आहे ए ही बीची आई आहे, ए वजा बी ही एची बहीण आहे, ए गुणिले बी हा ए हे बीचे वडील आहेत, ए भागिले बी याचा अर्थ ए हा बीचा भाऊ आहे. तर आपल्याला विचारलं यन हा यमचा मामा आहे. असे विधान कुठले आहे. यन हा यमचा मामा पाहिजे. यन मामा जर असेल यमचा तर मामा आहे, याचाच अर्थ हा पुरुष आहे, पुरुष आहे. जर पुरुष असेल तर आपल्याला यानुसार विधान चेक करता येतील. आता बघा इथं जर दुसऱ्या विधानाच्या ठिकाणी जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल एन प्लस ई दिलंय. एन प्लस ई म्हणजे प्लसच्या ठिकाणी बघा कुठं आहे तर पहिलाच आहे
ए प्लस बी असेल तर ए ही बीची आई आहे, म्हणजे यन ही आई आहे. यन जर आई असेल तर ती महिला असेल, म्हणजे हा ऑप्शन पहिला दुसरा ऑप्शन जो आहे तो डिलीट झाला. त्यानंतर तिसऱ्या ऑप्शनच्या बाबतीत जर बघितलं तर यन वजा वाय म्हणजे वजाच्या ठिकाणी जर बघितलं तर तुम्हाला आहे की ए वजा बी ही ची बीची बहीण आहे दिले, म्हणजे यन ही वायची बहीण आहे. ही जर बहीण असेल तर ही सुद्धा महिला असेल, म्हणजे हाही ऑप्शन डिलीट झाला. आता राहिले दोन ऑप्शन, ज्याच्यामध्ये पहिलं जर बघितलं यन भागिले पी म्हणजेच यन भागिले पी, यन हा पीचा भाऊ आहे म्हणजे पुरुष आहे. यन भागिले सी म्हणजेच भाऊ आहे. ठीक आहे, आता या दोन्हीमध्ये जर चेक करायचं म्हणलं, अगोदर आपण चौथा ऑप्शन बघू. या ठिकाणी दिलंय यन भागिले सी म्हणजेच यन हा सीचा भाऊ आहे. यन जो आहे हा सीचा भाऊ आहे. या ठिकाणी आपण प्लस साईन घेतोय कारण का जे पुरुष असेल, आणि मायनस साईन घ्यायचं महिलासाठी म्हणजे कन्फ्यूज होत नाही. त्यानंतर जर बघितलं तर आपल्याला पुढं दिलंय सी प्लस एफ, म्हणजे पुढं सी हा भाऊ, सी ही आई आहे कुणाची तर एफची. त्यानंतर पुढं दिलंय एफ गुणुले यम म्हणजेच एफ हे वडील आहेत कुणाचे तर या ठिकाणी यमचे, आणि यम वजा यल म्हणजेच यम वजा यल म्हणजेच यम ही बहीण आहे यलची. आणि मग आपल्याला सांगितले की यन हा मामा पाहिजे. आता हे वडील आहेत, वडिलांचे आई जे आहे तिचा भाऊ, म्हणजे हे मोठं रिलेशन आहे. ॲक्च्युली हे आजोबा वगैरे लागत असतील तर ते हे चौथा ऑप्शन येणारच नाही. आता पहिला ऑप्शन आपण जर चेक करायचा म्हणलं तर पहिलं दिलं यन हा भाऊ आहे पीचा, यन हा भाऊ आहे पीचा. त्यानंतर पी वजा यल म्हणजेच या ठिकाणी जर बघितलं तर पी ही बहीण आहे यलची. त्यानंतर यल प्लस ई म्हणजेच या ठिकाणी यल ही आई आहे ईची. आणि त्यानंतर पुढं दिलं ई वजा यम म्हणजेच ई ही बहीण आहे कोणाची तर यमची. यम कोण आहे हा मॅटर करत नाही, म्हणजे तो मुलगा असू द्या मुलगी असू द्या. आपल्याला माहिती आहे की याची आई यल आहे आणि यलचा भाऊ यन आहे. भाऊ यन आहे म्हणजेच यांचा हा मामाचा आहे. त्यामुळे उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 1 पहिला ऑप्शन असेल की ज्याच्यामध्ये यन हा मामा असेल. क्वेश्चन नंबर 8 बघा, ज्याच्यामध्ये दिले आधुनिक समाजातील अनेक लोक खिन्नतेने त्रस्त असतात. खिन्नता म्हणजे डिप्रेशन आपल्याला सांगता येईल. मेंदूच्या रासायनिक संतुलनावर फेरफार करणाऱ्या काही औषधामार्फत त्यात उतार करता येतो. म्हणजे जे डिप्रेशनमध्ये आहेत त्यांना जे औषधं आहेत त्या औषधानुसार उतार किंवा नीट करता येते. तथापि सहानुभूती असणारी कुशल मानवी सोबती समस्येसंबंधीची व्यक्तीची मानसिक चौकट अधिक सकारात्मक करण्याच्या हेतूने बोलतो, म्हणून व्यक्ती मानसोपचार घेऊ शकते. आता मानसोपचार तज्ज्ञाकडे आपण जाऊ शकतो. ते काय करतात तर तुम्हाला पॉझिटिव्ह करण्याचं काम करतात, ज्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत ते दाखवण्याचं काम करतात. मग इथं तुम्हाला सांगितले म्हणून ज्या खिन्न मनस्क म्हणजे डिप्रेशनमध्ये असणाऱ्या व्यक्तींना मेंदूच्या रासायनिक स्थितीत फेरफार बदल करण्याची कल्पना आवडत नाही, त्यांनी मानसोपचार निवडायला हरकत नाही. म्हणजे आपल्याला काय सांगितले बघा, एक तर जे डिप्रेशनमध्ये व्यक्ती आहे तो औषधं घेऊन कवर होऊ शकतो, आणि ज्याला औषधं घ्यायची नाहीत तो मानसोपचार तज्ज्ञाकडे जाऊन तर इलाज करू शकतो, जेणेकरून औषधं टाळता येतील. आता यावरून पुढे दिले पुढील विधानातून वरील युक्तिवादाला आधारभूत गृहीतक निवडा. पहिलं विधान दिले मानसोपचार मेंदूतील रासायनिक स्थितीत फेरफार करत नाहीत. हे बरोबर आहे, आपल्याला देतानाच दिले म्हणजे तुम्हाला जर औषधं नको असतील तर तुम्ही मानसोपचार तज्ज्ञाकडे जावा, म्हणजे हे विधान बरोबर आहे. हेच उत्तर असेल. पुढं जर बघितलं तर डिप्रेशन औषधापेक्षा मानसोपचार अधिक प्रभावी उपचार आहे असं कुठं दिलेलं नाही. म्हणजे औषधं चांगली आहेत का मानसोपचार तज्ज्ञ चांगला आहे याच्या बाबतीत कुठं दिलेलं नाही. फक्त आपल्याला पर्याय सांगितलं औषध नसतील घ्यायचे तर मानसोपचार तज्ज्ञाकडे जावा. त्यामुळं हे दुसऱ्यापेक्षा पहिला ऑप्शन बेटर राहील. तिसरं ऑप्शन दिले मानसोपचार औषधाच्या उपचारासोबत एकत्रित करता येत नाही असंही दिलेलं नाही, की जो मानसोपचाराचं जर तुम्ही औषध घेतात मानसोपचाराला जर भेटत असला तर औषध घ्यायचं का नाही हे दिलेलं नाही. त्यामुळे हेही चुकीचं असू शकतं. चौथं विधान दिले मानवाच्या अस्तित्वाबरोबर डिप्रेशन ही नेहमीच त्याच्यासोबत असते. मानवाच्या अस्तित्वाबरोबर म्हणजे एखादा व्यक्ती जन्मल्यापासूनच डिप्रेशनमध्ये असतो का नाही, हेही विधान चुकीचं आहे. त्यामुळे याचं जे उत्तर असेल ते ऑप्शन क्रमांक 1 असेल असं माझं मत आहे. पण आयोग काय देतं हे आपण येणाऱ्या काळामध्ये बघू, पण 99% हे पहिलाच ऑप्शन हे उत्तर असावं. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 9 दिला आहे. एक क्रीडा मंडळात एकूण 240 खेळाडू आहेत. 15% व्हॉलीबॉल बास्केटबॉल क्रिकेट तिन्ही खेळ खेळू शकतात. म्हणजे इथं जर मंडळ बघितलं तर या मंडळात 240 खेळाडू आहेत, यापैकी 3 खेळ आहेत. म्हणजे हे आपल्याला अशा पद्धतीने करता येतील.
आणि हे 3 खेळ म्हणजे इथं आहे व्हॉलीबॉल, त्यानंतर बास्केटबॉल आणि इथं आहे क्रिकेट. आता आपल्याला पहिल्यांदा सांगितले तिन्ही खेळ खेळणारे किती आहेत तर 15%. एकूण खेळाडू 240, त्यापैकी 15%. 15% म्हणजेच 15/100. या शून्याला हा शून्य कॅन्सल. या ठिकाणी 5 त्रिक 15, 5 दोन्ही 10, या ठिकाणी 12, 12 त्रिक 36. म्हणजे 36 खेळाडू असे आहेत की जे दोन्ही खेळ खेळतात. त्यानंतर तिन्ही खेळ खेळतात. त्यानंतर दिलंय बघा, या खेळापैकी कोणतेही 2 आणि फक्त 2 खेळ खेळणारे खेळाडू यात आहेत. म्हणजे फक्त 2 म्हणजे हे आणि हे खेळणारे किती आहेत तर फक्त 60 खेळाडू आहेत. म्हणजे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल हे 60 खेळाडू आहेत. त्यानंतर फक्त व्हॉलीबॉल खेळणारे 80 आहेत. आणि आपल्याला क्वेश्चन विचारलं आहे फक्त बास्केटबॉल खेळतात किंवा फक्त क्रिकेट खेळतात अशा एकूण खेळाडूंची संख्या किती. तर आपल्याला सांगता येईल तिन्ही खेळ खेळणारे 36 आहेत. तिन्ही खेळ खेळणारे 36. त्यानंतर 2-2 खेळ खेळणारे हे किती आहेत तर 60 आहेत. आणि फक्त व्हॉलीबॉल खेळणारे किती आहेत तर 80. या सगळ्याची जर बेरीज केली तर आपल्याला सांगता येईल 6 आणि 8 14, 14 आणि 3 17, 176 आहेत. तर एकूण खेळाडू किती आहेत तर आपल्याला माहिती आहे 240. त्यापैकी 176 वजा करा म्हणजे राहिलेले जे 64 असतील ते क्रिकेट किंवा बास्केटबॉल खेळत असतील, जो की आपला ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. तर हा आहे आपल्याला कोडिंग डिकोडिंगचा दिलंय, ज्याच्यामध्ये देताना दिलंय पोचर्स किल्ड सम टायगर्स म्हणजे त्याचा कोड दिलाय. टायगर्स आर ब्रेवचा क्रिएचरचा कोड दिलाय. सम वॉचमन आर ब्रेव्सचा कोड दिलाय. वॉचमन आर सर्चिंग पोचरचा कोड दिलाय. आणि आपल्याला विचारले क्रिएचर्स किल्ड वॉचमन याच्याबद्दल काय असेल. तर आता याच्या बाबतीत जर बघायचं म्हटलं तर पहिली गोष्ट सगळ्यात आपण कॉमन बघतो. यानुसार जर बघितलं तर या ठिकाणी सांगता येईल आर 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 तिन्ही विधानात कॉमन आहे. म्हणजे आपल्याला सांगता येईल आर साठीचा जो कोड आहे तो LYN आहे. LYN. त्यानंतर जर परत चेक करायचं म्हणलं तर आपल्याला सांगता येईल पहिल्यात आणि दुसऱ्यात जर बघायचं म्हणलं तर आपल्याला या दोन्हीमध्ये कॉमन निघेल टायगर. म्हणजे या ठिकाणी जर बघितलं तर हे टायगर कॉमन आहे. म्हणजे मी इथे अंडरलाईन करतो टायगर टायगर. टायगरसाठी जो शब्द असेल तो वॉर असेल. त्यानंतर जर पुढं जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल दुसऱ्यात आणि तिसऱ्यात जर बघितलं तर ब्रेव कॉमन आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला ब्रेव कॉमन घेता येईल. म्हणजे ब्ल्यू पेननं करतो ब्रेव. या दोन्हीत कॉमन जे आहे ते MUL. त्यानंतर पुढं जर बघितलं तर तिसऱ्यात आणि चौथ्यात जर बघितलं तर वॉचमन कॉमन आहे. म्हणजे या ठिकाणी वॉचमन. या साईडला जर बघितलं तर KIG. म्हणजे आपल्याला लक्षात आलं वॉचमनसाठी जो कोड जो आहे तो KIG आहे. त्यानंतर किल्डसाठी जर बघायचं म्हणलं ठीक आहे पहिल्यात आणि शेवटच्यात जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल पोचर्स कॉमन आहे. म्हणजे पोचरसाठीचा जो कोड आहे तो आपल्याला या ठिकाणी पोचर्स याच्यासाठीचा जो कोड आहे तो डेल आहे. मात्र राहिलं आपल्याला सम अजून पहिल्यात आणि तिसऱ्यात जर चेक केलं तर समसाठीचा जो कोड आहे तो STO आहे. म्हणजे या ठिकाणी सम आहे, या ठिकाणी सम आहे. याच्यासाठीचा जो कोड आला तो STO आला. मग आपल्याला सांगता येईल याच्यातले सगळे कोड मिळाले. एक कोड राहिला आहे म्हणजे किल्डचा जो कोड आहे तो FQR आहे. त्यानंतर याच्यामध्ये जर तिसऱ्यामध्ये पण बघितलं तर आपल्या गोष्ट लक्षात येईल क्रिएचरचा जो कोड आहे तो PUZ आहे. मग आपल्याला यानुसार असणारा ऑप्शन बघायचं. पहिल्यामध्ये KIG आहे, वेगळंच काहीतरी आहे म्हणजे हे नाही. तर इथं उत्तर येईल ऑप्शन नंबर 2 बघा, ज्याच्यामध्ये FQR आहे, KIG आहे आणि PUZ आहे. म्हणजे आपल्याला क्रिएचर्स किल्ड वॉचमन याचं जे उत्तर असेल ते ऑप्शन नंबर 2 असेल. ठीक. क्वेश्चन नंबर 11. एका प्राणी गटात बाल व प्रौढ मादे आहेत. नवजात मादी 1 महिन्यात प्रौढत्व प्राप्त करते. जर परिस्थिती अनुकूल असेल तर 5 वर्षापर्यंत दर महिन्याला सरासरी 1 नवजात मादीला जन्म देते. जर एका गटात सुरुवातीला 1 नवजात मादी असेल तर 10 महिन्यानंतर लगेच त्यात किती मादे असतील. म्हणजे आपल्याला इथं सांगताना सांगितले एक मादी जी आहे ती जर महिन्याला 1 मादीला जन्म देते. तर असं असेल तर आपल्याला क्वेश्चन विचारलं आहे. मग आता या ठिकाणी आपल्याला सांगता येईल बघा, म्हणजे हा क्वेश्चन रिपीट आहे आयोगाचा. 10 महिन्यानंतर लगेच किती असतील विचारले. म्हणजे आपल्याला इथं पहिल्यांदा सांगता येईल जी पहिली मादी आहे म्हणजे आता नवजात मादी जी आहे ही नवजात मादीनं जर बघितलं तर किती मादींना जन्म दिला जाईल. तर यानुसार जर आपण केलं तर समजा तिच्यासहित जर धरलं तर 11 असतील. म्हणजे 10 महिन्यात 10 आणि पहिल्या सुरुवातीची 1 म्हणजे असं 11 माद्या किंवा 11 माद्यांना जन्म दिला असेल. यानुसार जर आपण करत गेलो 11
तर पुढच्या महिन्यात जे दुसरी मादी जन्म देणार आहे तिथून पुढे 10 पिल्लांना दिला असेल, तिथून पुढे 9, तिथून पुढे 7, 6, 5, 4, 3, 2 आणि 1 हे असं जर आपण सगळ्यांची बेरीज केली तर ही बेरीज होईल 66. आणि जी या मादीला ज्या मादीनं जन्म दिला आहे तीही एक मादी तिथं असेल, कारण नवजात मादी आहे म्हणजे तिची आई असेल, आणि त्या मादीनं अजून 10 पिल्लांना म्हणजे हिच्या सहित जर बघितलं तर 10 पिल्लांना जन्म दिला असेल. म्हणून एकूण उत्तर जे येईल ते ऑप्शन नंबर 2 येईल, की इथं 76 पिल्लांना जन्म दिला जाईल. म्हणजे एकूण किती पिल्लांना जन्म दिला किंवा एकूण किती मादे असतील तर 76 मादे असतील. म्हणजे पहिल्या मादीनं 10 पिल्लांना म्हणजे तिच्यासहित 11 असतील, आणि मग दुसरी जी तिची आई आहे तिनं 10 पिल्लांना, असं एकूण जर आपण सगळ्यांची बेरीज केली तर ते उत्तर येईल 76. ठीक आहे. 12 बघा, याच्यामध्ये दिलंय प्रत्येक कोंबडी दर दिवशी सारख्या प्रमाणात अन्न खाते व लहान कोंबड्या बाबतीत ही असेच आहे. एक मोठी आणि 2 लहान कोंबड्या. एक मोठी आहे म्हणजे या ठिकाणी एक मोठी जी कोंबडी आहे तिला आपण यम मानू, आणि एक लहान कोंबडी जी आहे ती इथं सांगितले 2 लहान कोंबड्या मिळून काय करतात तर 100 गुटिका खातात. 100 गुटिका खातात. त्यानंतरच बघितले 2 मोठ्या आणि 3 लहान कोंबड्या मिळून 175 गुटिका खातात. एक काम करू, या इक्वेशनला आपण 2 न गुणून घेऊ, म्हणजे या ठिकाणी असं करता येईल 2m गुणिले 2l गुणिले 2 म्हणजे 4l, आणि या ठिकाणी 2 गुणिले 100 म्हणजेच 200. यांची जर वजाबाकी केली तर वजा 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 म्हणजे 4l मधून 3l गेले l, आणि या साईडला 25. म्हणजेच जी लहान मादी आहे किंवा लहान कोंबडी आहे ती 25 गुटिका खात असेल. ही जर 25 खात असेल तर आपल्याला याच्यावरून सांगता येईल मोठी कोंबडी जी असेल ती 50 गुटिका खात असेल. एका दिवसाला मोठी कोंबडी जी आहे ती 50 गुटिका खात असेल, लहान आहे ती 25 खात असेल. मग याच्यावरून जर बघितलं तर पहिलं विधान दिलंय बघा, लहान कोंबडीला 24 तासापेक्षा जास्त कालासाठी खाद्य द्यायला 30 गुटिका पुरेशा आहेत. आता बरोबर आहे, जर 24 तासाला तिला 25 लागत असतील तर 24 तासापेक्षा जास्त असेल तर 30 लागतील, हे बरोबर दिलंय. दुसरं विधान दिलंय 3 मोठ्या व 10 लहान कोंबड्यांना प्रत्येक दिवशी खाद्य देण्यासाठी 450 गुटिका लागतील. आता 3 मोठ्यांना जर केलं तर 3 आणि एकाला 50 गुटिका लागतात. त्यानंतर लहान किती सांगितले तर 10ला 25 लागतात. यानुसार जर आपण कॅल्क्युलेशन केलं 3 गुणिले 50 होईल 150 गुटिका पाहिजेत, आणि लहान 10 कोंबड्यांना 25 नुसार जर केलं तर 250, एकूण 400 गुटिका पाहिजेत. पण इथं त्यांनी दिलंय 450 लागतील, त्यामुळे हे उत्तर नसेल. 450 म्हणजे दुसरं विधान प्युअर चुकीचं आहे. पुढची विधानही चेक करू. मोठ्या कोंबडीला दिवसभराचे खाद्य म्हणून 65 अन्न गुटिका पुरेशा आहेत. हे मात्र बरोबर आहे. आपल्याला माहीत आहे मोठ्या कोंबडीला दिवसासाठी 50 गुटिका लागणार आहेत. 50पेक्षा जास्त आहेत मग चालतील, पुरेशा आहेत. 50पेक्षा कमी चालणार नाहीत, त्यामुळे हे विधान बरोबर आहे. चौथं विधान दिले लहान कोंबडीशी तुलना केल्यास मोठी कोंबडी दुपटीने अन्न खाते. बरोबर आहे, लहान कोंबडीला 25 गुटिका लागतात, मोठ्या कोंबडीला 50 गुटिका लागतात, म्हणजे हेही बरोबर आहे. म्हणून या प्रश्नाचं जे उत्तर असेल ते ऑप्शन नंबर 2. एका व्यक्तीचे आजचे वय त्याच्या आईच्या आजच्या वयाच्या 2/5 आहे. म्हणजे इथं एक काम करू, ते जो मुलगा आहे त्या मुलाचं मी बी घेतो, आणि त्याच्या आईचं जर वय बघितलं तर आईचं वय जे आहे, आई आहे मदर, तिला यम मानू, आणि हिच्या 2/5 आहे. म्हणजे नेक्स्ट स्टेपला हे जर या साईडला आलं तर आपल्याला असं करता येईल b/m बरोबर 2/5. म्हणजे मुलाचं 2 प्रमाणात आणि आईचं 5 प्रमाणात वय असेल. मग आता आपल्याला सांगता येईल मुलाचं 2 प्रमाणात 2x, आईचं 2 प्रमाणात 5x, 5 प्रमाणात 5x. 8 वर्षानंतर सांगितले, म्हणजे दोघांची 8 वर्षानं वय वाढली, आणि त्यावेळी 1/2 होईल म्हणून सांगितले. मग नेक्स्ट स्टेपला यांचा गुणाकार करून घेता येईल. 2 गुणिले x, 2x गुणिले 2 म्हणजे 4x अधिक 2 गुणिले 8 16, त्यानंतर 5x अधिक 8. म्हणजेच पुढच्या स्टेपला हे x एका बाजूला जाऊ द्या, म्हणजे असं होईल 5x वजा 4x, आणि या साईडला 16 वजा 8 म्हणजेच x बरोबर 8. म्हणजेच x जर 8 असेल तर आपल्याला कुणाचं वय विचारले बघा, तर आईचं विचारले. आईचे वय, आजचे वय विचारले. आईचं आजचं वय 5 प्रमाणात आहे. 5 गुणिले 8 8×5 40 वर्ष हे आईचं वय असेल. मुलाचं विचारलं असतं तर 2 गुणिले 8 8 दुनी 16 वर्ष. दिला आहे क्वेश्चन नंबर 14. विश्व जे काम 8 दिवसात करतो तेच काम करायला सृष्टीला 10 दिवस लागतात. जर दोघे मिळून ते काम करत असतील तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल? एकदम सोपा क्वेश्चन आहे. सृष्टीला 8 दिवस लागतात आणि विश्वला 8 दिवस लागतात आणि सृष्टीला 10 दिवस लागतात. यानुसार जर केलं तर या ठिकाणी आपल्याकडे फॉर्म्युला आहे, दोघांना वेळ लागणारा वेळ xy/x अधिक y. विश्वला 8 आणि सृष्टीला 10. यानुसार 8 अधिक 10
नेक्स्ट स्टेपला आपल्याला असं करता येईल 8 गुणिले 10 आणि छेदाला 8 अधिक 10 होईल 18. जर 2 भागलं तर 92 18 2 10 म्हणजेच 8 पंचे 40 छेद 9 म्हणजेच 9 एके 9 9 चौक 36 शिल्लक राहील 4/9 दिवस. म्हणजे दोघांना किती दिवस लागतील तर 4.4/9 दिवस ही वेळ लागेल, जे की ऑप्शन नंबर 4 हे तुमचं उत्तर असेल. लास्ट क्वेश्चन इथं दिलंय, सफल आणि दियाने गुप्तपणे संदेश लेखनासाठी संकेत प्रणाली तयार केली आहे. ती प्रणाली पुढील नियमावर आधारित आहे. इथं दिलं ए ते एम पर्यंतच्या प्रत्येक अक्षराच्या ऐवजी एन ते झेड पर्यंतची समाक्षरे ठेवायची आहेत, समक्रम अक्षरे ठेवायची आहेत. याप्रमाणे जर बघितलं तर एच्या ऐवजी एन ठेवायचं आहे, बीच्या ऐवजी ओ ठेवायचं आहे. म्हणजे या ठिकाणी अक्षराच्या ठिकाणी अशी अक्षरे ठेवायची आहेत. एच्या ठिकाणी एन, बीच्या ठिकाणी ओ, या ठिकाणी पी क्यू आर एस टी यू फी डब्ल्यू एक्स वाय आणि झेड ही अक्षरं जर ठेवली असतील तर याच्यानंतर पुढं आपल्याला विचारलेलं आहे. तसेच एन ते झेड या अक्षराच्या ऐवजी ए ते यम अक्षरं उलट लिहायची. म्हणजे आपल्याला इथं सांगता येईल ए ते यम अक्षर उलट म्हणजे दिले बघा, एन ऐवजी यम आणि झेड ऐवजी ए. म्हणजे इथून आपल्याला अक्षरं लिहायचे म्हणजे एच्या खाली झेडच्या खाली ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल आणि एम ही अशा पद्धतीने जर अक्षरं ठेवली असतील तर मग आपल्याला पुढं क्वेश्चन विचारलं याच्या पुढं प्रक्रिया 1 मधून मिळालेल्या प्रत्येक अक्षराच्या ऐवजी वर्णाक्षरे उलट्या क्रमाने मांडून त्या प्रत्येक अक्षराचा 2 अंकी क्रमांक तेथे ठेवायचा आहे. म्हणजे ए 26 होईल, बी 25 होईल आणि एक्स 3 होईल. आता यानुसार जर आपल्याला जर बघायचं म्हणलं तर आता बघा नंबर कसं द्यायचे आहेत म्हणजे उलट द्यायचे आहेत. म्हणजे इकडून जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल नंबरच्या बाबतीत या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 हे 13 आणि इथं जर बघितलं तर 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 आणि 26 हे अशा पद्धतीने जर मान्य असेल तर आपल्याला क्वेश्चन विचारलंय बघा. शब्द दिला इन्व्हेस्टर. इन्व्हेस्टर आणि याच्यासाठीचा कोड विचारला आहे आपल्याला. म्हणजे आपल्या गोष्ट लक्षात आली पाहिजे की पहिली गोष्ट आयसाठी जर कोड बघितला तर आयसाठीचा जो कोड आहे तो या ठिकाणी आहे 5. म्हणजे आयसाठीचा कोड असेल 05. त्यानुसार जर आपण पुढं एनचा जर बघायचं म्हणलं तर एनचा जो कोड आहे एन या ठिकाणी आहे. एनचा जो कोड आहे तो 14 आहे. म्हणजे याच्या पुढे 14 पाहिजे. जर 14नुसार जर बघितलं तर पहिला दुसरा आणि चौथा ऑप्शन आहे. तिसऱ्या ऑप्शनमध्ये 13 दिले म्हणजे ते चुकीचं आहे. म्हणजे एक ऑप्शन कट झाला. नंतर जर आपण पुढे चेक करत गेलो फीचा जर कोड बघितला तर तो 22 आहे. म्हणजे फीसाठी 22 पाहिजे. पहिल्या ऑप्शनमध्ये 22 आहे आणि बाकीच्या 2 ऑप्शनमध्ये 21 आहे. त्यामुळे बाकीचे 2 ऑप्शन एलिमिनेट झाले. म्हणजे इथंच आपल्याला सांगता येईल या प्रश्नाचं उत्तर जे असेल ते ऑप्शन नंबर 1 असेल. बाकीचे जर चेक करायचे म्हणलं तर पुढं ईचा जर कोड बघितला तर ईचा कोड आहे 09. एसचा जर कोड बघितला तर एसचा कोड आहे 19. त्यानंतर टीचा कोड जर बघितला तर 20 आहे. ओचा कोड जर बघितला तर 15 आहे आणि आरचा कोड जर बघितला तर 18 आहे. जे सगळे कोड पुढचे मॅच होतात. म्हणून इथं जे उत्तर असेल ते क्वेश्चन नंबर 15चे जे उत्तर असेल ते ऑप्शन नंबर 1 असेल. ठीक आहे. जर अजून याला काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट करा.